उत्सव संतांचा कुंभमेळावा वारकऱ्यांचा या भक्तिमय कार्यक्रमाला लातूरमध्ये आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे। पुढचे 9 दिवस हा भक्तिमय कार्यक्रम लातूरच्या खंडापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे। आपण जर बघितलं तर या कार्यक्रमात उपस्थिती लावणाऱ्या वारकऱ्यांसाठी भाविक भक्तांसाठी मोठी तयारी जी आहे ती या तयारी करण्यात आलेली आहे। खरं म्हणजे महाप्रसादाची तयारी देखील या ठिकाणी अशी करण्यात आलेली आहे। येणाऱ्या भाविक भक्तांना वारकऱ्यांना महाप्रसाद असेल, भोजन असेल, ही सगळी व्यवस्था जी आहे ती या कार्यक्रमा ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। खरं म्हणजे पुढचे 9 दिवस मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या गावामधनं अनेक भाविक भक्त हे लातूरमध्ये दाखल होणार आहेत। साधू संतांचं जे पादुका आहेत त्या पादुकांचं दर्शन घेणार आहेत आणि त्यांच्या महाप्रसादासाठीची आणि भोजनासाठीची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था देखील मोठी या ठिकाणी तयारी करताना पाहायला मिळत आहे। मला सांगा, किती भाविक भक्तांना तुम्ही महाप्रसादासाठी व्यवस्था करता? 2 ते 3 लाख भाविक भक्तांना आजच्या व्यवस्था आहे भोजनाची। त्यानुसार आपल्याला आज रिंगण सोहळा तसेच पालखी सोहळा तर आता पार पडलेला आहे आणि आज संध्याकाळी कीर्तन झाल्यानंतर भाविकांना लाभ घेता येईल। साधारणतः रोज दररोज किती भाविक भक्त हे लातूरमध्ये दाखल होतील आणि त्यांची व्यवस्था एकूण कशी असेल? 2 ते 3 लाख रोज भाविक आम्हाला अपेक्षित आहे। पण मला आजची गर्दी बघून असं वाटतंय की आणखीन 30 गर्दी वाढायला पाहिजे, कारण की एवढ्या गर्दीवर तो शमणारा विषय नाही आहे। कारण की आजची गर्दी पाहता कमीत कमी 2 ते 3 लाख भाविक आज उपस्थित आहेत। खरं म्हणजे अतिशय भक्तिमय वातावरणात हा सगळा कार्यक्रम पार पडणार आहे। पुढचे 9 दिवस हा कार्यक्रम लातूरच्या खंडापूर या ठिकाणी पार पडणार आहे। त्यासाठीची जी तयारी आहे ते सगळी तयारी आयोजकांकडून करण्यात आली आहे। खरं म्हणजे 7 संतांच्या ज्या पादुका आहेत ते लातूरमध्ये आज हेलिकॉप्टरने त्यांचं आगमन झालं आणि त्यानंतर लातूर शहरातून ही सगळी दिंडी कार्यक्रमस्थळाकडे आलेली आहे आणि त्यासाठीची ही सगळी तयारी जी आहे ती आता होऊन घातलेली आहे। आणि एकूणच जे आहे ते पुढचे 9 दिवस लातूरच्या या खंडापूर शिवारामध्ये अतिशय भक्तिमय वातावरणात हा सगळा कार्यक्रम पार पडणार आहे। संदीप भोसले, साम टी न्यूज, लातूर।